पर्सनली असं वाटतंय की अनुश्री ही खूप चांगली प्लेअर आहे. अनुश्री ही खूप चांगली प्लेअर आहे. बिग बॉस सीझन 6चा दुसरा आठवडा म्हणजे असं झालं की ज्या होप्सने मी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन दाबलं होतं ते खेळण्यातलं कीबोर्ड निघालं यार. नुसतीच बटणं, नुसताच आवाज. पण थांबा थांबा, माझा कसा पचका झाला याच्याकडे आपण नंतर येऊ. आधी सुरुवातीपासून जाऊया. फर्स्टली, दीपाली आणि राधा यांच्या प्रोफेशनला घेऊन मी जे एक माझे व्ह्यूज मांडले होते त्यावरती कॉमेंट सेक्शनमध्ये एक सपक परिवार महाचर्चा झाली. जे की ठीक आहे होऊ शकतं, वेगवेगळी मतं असू शकतात. पण दुसऱ्या आठवड्यात जे फायनली घडलं की राधा आणि दीपाली कशा समोरासमोर आल्या, त्या एकमेकांशी बोलल्या, जरा विचारांची भावनांची देवाणघेवाण झाली आणि सगळं सॉर्ट झालं. तेच तर हवं होतं. लोककला काय आहे आणि मनोरंजन काय आहे हे दोन्ही लोकांना माहिती आहे. लेट्स रिस्पेक्ट बोथ द थिंग्स. राधाने सुद्धा हा सगळा टॉक तेव्हाच करायला पाहिजे होता. असं मैदान सोडून जायचं नाही. मग त्या अनुश्रीच्या अंगात संचारलं ना भो. मला आवडली म्हणून सांगितलं आणि जास्तच वातरू लागली, गैरी लंबी चालते. हा मग तडी सचिन भाऊ आयराणी बोलतायत, मला बी जळगावची आठवणीन राहिली ना बारे. तर आता हा जो काही अनुश्रीचा एक मसला होता तो बेड तिचा होता की नव्हता त्या गोंगाटात ते तर मला काही झेपलंच नाही. पण त्यावरती ती जे काही रिॲक्ट झाली ना त्याच्यावरनं कळत होतं की ही सगळं हे व्यवस्थित ठरवून करते आहे. तिला काहीतरी खुसपट काढायचंय आणि काहीतरी तिला तमाशे करायचे. मागच्या वेळेस एकदा जेव्हा ती विशालशी बोलत असताना म्हणाली की मी तो बजर दाबला आणि बाकीचं कोणी काही रिॲक्टच नाही झाला, सगळे शांत बसले, माझं कौतुक करत राहिले, तेव्हाच मला कळलं की ही पोरगी आहे ना ती पनीरच्या ऐवजी खोडरबर सुद्धा विकू शकते. एवढी बुद्धी आहे या चिंगळीला. आणि मग अनुश्रीच्या ह्या सगळ्या प्रकारावर राकेशने जे काही केलं ते सुद्धा अतिशय न्यूट्रलीच केलं होतं असं मला तरी वाटलं. म्हणजे त्याच्यामध्ये काही मुलगा मुलगी किंवा असा काहीही सीन नव्हता. आपण त्याने जे एकदम ओढलं किंवा त्याने एकदम जे पांघरून काढलं तर ते जरा अनकम्फर्टेबल होऊ शकतं. पण ते नंतर या रुचिता नावाच्या शूरफडकेने ज्या प्रकारे सगळ्यांसमोर आणलं ना ते इतकं मूर्खपणाचं होतं. रुचिता आहे की रुची काय आहे, काय मोठ्या नावाने फरक पडतो म्हणा. हा, आणि मग त्यावर राकेश जो काही अपसेट झाला, तो चिडला, तर ते सगळं साहजिकच होतं. दो आय वुड नेव्हर सपोर्ट त्याने जे रागामध्ये फेकाफेकी केली वस्तूंची किंवा ते केलं. नंतर त्याने तिकडे प्रभू सुद्धा उभा होता तेव्हा सुद्धा जोरात फेकलं, ते जरा. पण अनुश्रीने हे म्हणणं की राकेश हा जो काही एक जेंटलमॅन वागतो तर तो तसा काही नाहीये वगैरे, तर माझं असं म्हणणं आहे की एकतर तो ना प्रभू आहे ना तो देव आहे, तो एक माणूस आहे, तोही चिडू शकतो. तर सगळं ते त्याच्या बाबतीत सुद्धा गोष्टी होऊच शकतात. आणि अनुश्री मानेने त्याचा राग काढणं हे म्हणजे संतोष मानेने ट्रॅफिकचे रूल्स सांगितल्यासारखं आहे. एकंदरीतच ना, पण हा बिग बॉसचा दुसरा आठवडा म्हणजे मला घर कमीन पाळणा घर जास्त वाटलं. ती रुचिता, ती अनुश्री आणि राधा किती कसा भांडतात सहावीतल्या मुलींसारख्या. बावळट, मूर्ख, बिंडोक, त्यांचे सूर म्हणजे असे. मला असं वाटतं की प्राजक्तानं उगाच तिचा तिकडे कोपऱ्यात रियाज करते. तिने ह्या मुलींकडनंच जरा वरच्या सुरांची ना तालीम करून घ्यावी. आणि हे पाळणाघर चालवतो विशाल. म्हणजे विशाल म्हणतो खरा की मी त्यांचीच, माझ्या टोळीची मी बाजू घेणार, मी त्यांना सोडणार नाही वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण जर का कोणी एवढी उत्मात करत असेल ना तर त्यांना तिथे समोरासमोर बोलणं हे खरं तर त्याने भाग आहे. म्हणजे हा त्याचा इंडिव्हिज्युअल खेळाचा एक महत्वाचा पार्ट असू शकतो. या टोळीच्या नादाला लागून ना हा त्याचं. दिव्या सुद्धा जरा वक्तृत्व जास्त आणि कर्तृत्व कमी वाटतं. हे मी खेळाबद्दल बोलते आहे, बाहेरच्या तिच्या आयुष्याबद्दल नाही. एक कंटेस्टंट म्हणून काय ना त्याच्याबद्दल मी फक्त बोलतेय. आणि ह्या सगळ्या मुलींमध्ये एक जी काय आदापादा कोण माझा दादा याची स्पर्धा लागलेली आहे ना, सगळ्यांना दादा बनवायचं आणि नंतर त्यांच्याशी कचा भांडायचंय, खेळामध्ये त्यांनाच नॉमिनेट करायचंय. करा ना मग, कशाला ते दादा लावून ठेवलेलं आहे. तो राकेश अपसेट झाला तर दिव्या त्याला एवढं काय एकदम प्यारी बहिणा जाऊन समजावत होती. त्याला त्याचा वेळ घेऊ दे, त्याला त्याची स्पेस घेऊ दे. तो त्याच्या विचारांमध्ये आहे, त्याला त्याच्या कॅरेक्टरच्या याची पडलेली आहे, तो वेगळ्या स्ट्रेसमध्ये, तो खुर्च्या फेकतोय. तू कुठून तुझा प्यारी बहिणावाला जोडून घेतलाय. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये अनुश्री आणि रुचिता ज्या प्रकारे भांडतात हमरी तुमरीवर येऊन, तर ते चुकीचंच आहे. आणि ते इगोवरती येऊच शकतं की अरे ही एवढीशी मुलगी मला कशी जाऊन बोलते, हे सुद्धा होऊच शकतं. पण त्या ज्या प्रकारे बोलतात ते काही फार बरंही नसतं. हा, पण आता ह्या सगळ्यावरती प्राजक्ता जेव्हा म्हणाली की ह्यांना काही क्लास नाहीये,
दॅट वॉज रॉंग. मला ते काही पटलेलं नाहीये. कारण की ह्युमन बिहेवियर त्याच्यातले जे दोष असतात ते वेगळे असतात आणि क्लास हा प्रकार वेगळा असतो. क्लास म्हणजे तुमचं अपब्रिंगिंग, तुमचं सोसायटीमध्ये असलेलं तुमचं स्थान, कल्चर, ह्या सगळ्याशी निगडीत क्लास हा प्रकार असतो. आणि वागण्यातले दोष आणि तुमचा क्लास हे समानार्थी शब्द असू नाही शकत. अनुश्री उद्धट आहे का? हो. तिला बोलण्याचा सेन्स आहे का? नाही. ती समोरच्याचा काही रिस्पेक्ट ठेवते का? तर नाही. या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत. मोठ्यांशी असं बोलू नये, माझ्या मॉरल फ्रेमवर्क मध्ये ही बसत नाही, ह्यातनं जेव्हा मग क्लास या शब्दाचा उगम होतो ना, तर तेव्हा तिथे ऍक्च्युली सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स डोकावलेला असतो. आणि ह्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही जी काय टोळी आहे ना, अनुश्री, रुचिता आणि राधा, हे जे काय त्या तन्वीला घेऊन ऑब्सेस्ड होते, तन्वी यांच्याबद्दल मागे एवढं काहीच बोलत नव्हती जेवढ्या ह्या सगळ्या जणी आहे ना, ही चांडाळ चौकडी, ती जेवढी तिच्याबद्दल बोलत होती वाईट साईड, तेवढी तन्वी नव्हती बोलत मागे. आणि तन्वी या ग्रुपमधनं बाहेर पडली ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर ती जे काय म्हटली ना, मी या नात्यांमध्येच अडकतीये, सो त्याच्यामध्ये ती फार स्वखुशीने अडकते, असा कुठेतरी एक वास येतोय. आणि विशाल राकेशला घेऊन ऑब्सेस्ड. बरं, विशाल बऱ्याचदा बोलतो ते बरोबरही असतं, त्याला खरंच गेम कळतो सुद्धा. हे सगळं जरी खरं असलं तरी विशाल नावाचं जहाज हे सारखं राकेश नावाच्या बंदरावरच येऊन थांबतं. विशाल खरंच इंडिव्हिज्युअली खेळला ना तर फार बरं होईल. पण विशालचा अर्धा जीव हा त्या मुलींना, तू असं केला तर तू ते तसा दिसशील आणि हे करशील. अरे सगळं कसं दिसण्याबद्दल असू शकतं. कुठेतरी तू हे वागायला हवं होतंस एक माणूस म्हणून, हे तू त्यांना सांग ना कधीतरी, आणि तुझाच गेम हायलाइट होणार आहे. टास्क तर सगळे, कुणाचा ग्रुप शेणाचा आणि कुणाचा ग्रुप मेणाचा हे प्रूव्ह करण्यासाठीच टास्क होते. खरोखरीच कुणाला कॅप्टन करायचं आहे, खरोखरीच कोण त्याच्या दृष्टीने लायक आहे, याचा विचार किती जणांनी केला होता असा. सोनाली इंडिव्हिज्युअली चांगला विचार करू शकते, पण हे सगळे विचार ती सगळं घडून गेल्यानंतर सांगते. बरं, बाईंचे नखरे आणि मूड हा सतत आहे की काय ते काय रे, ते काय असं कसं असू शकतो. आयुष आणि राकेश हे दोघही जण डिप्लोमसीचा एक जो काही झिम्मा खेळले आहेत ना, आधी आयुषने राकेशवरती मस्त एक चकचकीत ग्रहण लावलं आणि मग यावर राकेश खूप चिडला, खूप अपसेट झाला. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही हे जे रिझल्ट दिले ते काही मला पटले नाही, मी काही आराम करत नाही वगैरे, असं सगळं जे काय झालं. त्याच्यानंतर तो आयुषला हेही म्हटला की मला तू कॅप्टन होण्याची काहीच प्रॉब्लेम नाहीये, गुड थिंग वगैरे काय खूप त्यांच्या मिठ्या सगळं झालं. पण मग त्याच्यानंतर मस्का लावायच्या वेळेस त्याने कुणालाच वोट नाही दिलं आणि ह्याच्याबद्दल आयुषने सुद्धा कधीच त्याला काहीच विचारलं नाही. आणि मग नंतर आयुषने राकेश पुढे एवढंच नतमस्तक अगदी व्हायचं होतं, तर मग आधी कशाला त्याला जाऊन ग्रहण लावलं. बरं, राकेश एखाद्या देवासारखं वाटणं साहजिक आहे, कारण की तो त्याचा उंच भक्त ओमकार, त्याला रडायला आलं, राकेशसाठी रडायला आलं त्याला. पण ठीक आहे, तो ओमकार जरा अति चांगला असं वाटतं यार. तो फळ चिरून द्यायला सुद्धा हो म्हणतो आणि तो खरंच चांगला आहे, तो काही लगेच फुसका नाही होत. पण तो काय आहे यार ओमकार, तो काय आहे. बाकी राकेशने कितीही 50 शेड्स ऑफ अँगर दाखवलेल्या असल्या तरी सुद्धा ग्रे कलरची मूर्ती त्याने सुंदरच केली होती. आपण आमच्या सीझनला हे धार्मिक वाला अँगल कम्प्लिटली स्ट्रिक्टली नाही सांगितलं होतं. यावेळेस कसं काय चाललं काय माहिती बुवा. अगदी मग नंतर आरती वगैरे, मग त्यांचे अगदी भावपूर्ण चेहरे, तल्लीन झालेले. अरे 10 मिनिटापूर्वी तुम्ही एकमेकांच्या झिंज्या ओढत होतात. करण आणि सागर कारंडे हे चांगलं तर खेळतात, पण मला ना त्यांचे स्किट्स जरा लाऊड वाटतात. आता अगेन हे पर्सनल मत आहे माझं, कलाकार म्हणून ते मला चांगलेच वाटतात, कायम चांगलेच वाटलेले आहेत, आवडतातच. या आठवड्यातलं सांगते मी, लगेच माझ्यावरती शेण ओतू नका. बाकी सचिन भाऊ जरा रफ अँड टफ वान बो, कधी खेळणार तुम्ही. तर सेकंड वीकच्या रोस्टमध्ये मी एवढेच डास मारलेत. आता वीकेंडला कुठल्या डासावरती हिट मारलं जातंय बघूया, आणि मग पुढच्या रोस्टसाठी भेटू.